आज शिवराज्य रथयात्रेला सुद्धा साताऱ्यातून सुरुवात झाली। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहतोय। जपानची राजधानी टोकियोमध्ये शिवरायांचा पुतळा आता उभारण्यात येतोय। 8 फुटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण लवकरच होईल आणि आज शिवस्वराज्य रथयात्रेला साताऱ्यातून सुरुवात सुद्धा झाली। अनेक शिवप्रेमी यावेळी साताऱ्यामध्ये एकवटलेले होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तो आता थोड्याच वेळामध्ये साताऱ्यात पोहोचत आहे। हा पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा थोड्याच दिवसांमध्ये जपानची जी राजधानी आहे टोकियो येथे हा तेथे उभा करण्यात येणार आहे। आणि या संपूर्ण पुतळ्याविषयी माहिती देण्यासाठी या पुतळ्याचे शिल्पकार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। या पुतळ्याचं नेमकं वैशिष्ट्य काय? हा संपूर्ण शिवरायांचं जे हे शिल्प आहे फायबर ग्लास मध्ये बनवलेलं आहे आणि हे आज जपान येथे जात आहे आपल्या भारतातनं किंवा पुण्यातनं। ही फार आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे आणि हेच याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल। किती दिवस लागले पुतळा बनवायला? 1.25 महिन्यामध्ये आपण याचं काम पूर्ण केलं। सुरुवातीला 2 फुटाचं छोटं मॉडेल केलं होतं आणि त्याच्यावरनं आता हा 8 फूट उंचीचा म्हणजे साधारण 3 मीटर बाय 3 मीटरचा हे शिल्प तयार झालेलं आहे। पण आता किती कालावधी लागू शकतो आपल्याला तो पुतळा पोहोचायला? सर 28 दिवसाचं जर्नी असं आहे, कार्गो मधनं जे काही आपण पाठवणार आहे, पण त्याची अजून अधिकृत माहिती संस्थेचे आपल्याला देऊ शकतात। नेमकी ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? संकल्पना आम्ही पुणेकर नावाची पुण्यामध्ये खूप मोठी संस्था आहे आणि जपानचे जे काही आपल्याला भारतीय वंशातले आमदार माननीय पुराणिक साहेब यांची संकल्पना ही आहे की जपानमध्ये आपल्याला शिवरायांचं स्मारक एक उत्तम प्रकारे कसं करता येईल आणि मग त्यासाठी त्यांनी आपली निवड केली आणि आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही या निवडीमध्ये सहभागी झालो। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। टीव्ही चालू करतो तेव्हा बघतो एवढा मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा, जे आचार विचार आणावेत। व्हिएतनामची लढाई झाली त्यावेळेस सुद्धा एवढा बलाढ्य देशाला सुद्धा US अमेरिकेसारखे गरिमी का हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केलेलं नाही। त्यांनी रयतेच राज्य, रयतेवरती अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं। तरी दृश्य होती साताऱ्यामध्ये शिवस्वराज्य रथयात्रेला ही सुरुवात झालेली आहे। 8 फुटी अश्वारूढ असा शिवरायांचा पुतळा हा जपानमधील टोकियोमध्ये उभारतोय आणि त्याची सुरुवात जपानमध्ये होणाऱ्या शिवरायांचा पुतळा जेव्हा साताऱ्यामध्ये दाखल झाला त्यावेळी शिवप्रेमी एकवटलेले होते। मोठी गर्दी त्यांच्याकडून खरं तर या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि उत्साह हा शिवप्रेमींमध्ये आपल्याला दिसून आला। आणि ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। साताऱ्यातली ही दृश्य आहेत, शिवस्वराज्य रथयात्रेतली ही दृश्य। अनेक शिवप्रेमी सोबतच अनेक महिला यांचाही यामध्ये सहभाग होता।